गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता गणपतीचा सण आहे, पण मी आज आहे सेकंड डे बाय द वे गणपतीचा। म्हणजे काल मी व्हिडिओ शूट नाही केले कारण की काल खूप सगळे पाहुणे आले, त्यात मी शूट करायलाच विसरून गेली। तर मी काही क्लिप्स काढल्या होत्या पण त्याच्यानी व्लॉग असा चांगला बनला नसतात, म्हणून मग मी विचार केला आपण सेकंड दिवसापासून सुरू करू। तर हे आहेत आमचे गणपती बाप्पा आणि डेकोरेशन आहे मागच्या वर्षीचंच डेकोरेशन आहे, त्याला आम्ही थोडं रिपेअर केलंय आणि तेच ठेवलंय। जर तुम्ही मागच्या वर्षाची व्हिडिओ बघितली नसेल तर ती पण जाऊन बघा, इथे मी दोघांच्या पिक्चर्स लावते। डेकोरेशनची पण व्हिडिओ बनवलेली आणि गणपतीचे जेव्हा गणपती बाप्पा बसले त्याची पण व्हिडिओ लावली होती, तर तुम्ही ते पण चेक करा ह्या व्हिडिओ नंतर। तर आता आम्ही सोबत जरा हे खेळतोय, उनो खेळतोय आणि कारण की आता कोण आलं नाही आहे बाय द वे, कारण की कालच इतके सगळेजण येऊन गेले ना, तर आज जर सगळे लेटच येतील। तर आता आम्ही खेळतो उनो, तुम्हाला मी भेटते उनो खेळल्यावर। तर आता आमची दुपारची आरती झाली आहे आणि हे जसं की मी तुम्हाला ह्याची क्लिप दाखवलीच आहे, पण तरी पण हे आमच्या बिल्डिंगच्या काकांनी आणलंय। त्यातून धूप एकदम खाली येतो, आत्ता जस्ट लावले म्हणून ते पूर्ण खाली नाही आलंय, पण त्याची पण मी तुम्हाला क्लिप नक्की दाखवीन। आरती झाली आता दुपारची आणि नैवेद्य पण दाखवून झाला आहे, बाबांनी नैवेद्य दाखवला। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला गणपती 1.5 दिवसांचाच असतो, तर आज सेकंड डे आहे। जसं मी बोलली पहिल्या दिवसाचा व्लॉग नाही करता आला, आज सेकंड डे आहे। तर आज संध्याकाळी गणपती बाप्पाचं विसर्जन होईल, तर त्याची तर मी क्लिप तुम्हाला दाखवेनच। मागच्या वर्षी जिथे आम्ही गेलेलो माझ्या स्कूलच्या इथे, तिथंच यावर्षी पण आम्ही विसर्जन करणार आहोत। तर जर माझी शाळा जर असेल ना, म्हणजे काळोख झाला नसेल, तर मी माझे स्कूल पण तुम्हाला नक्की दाखवीन। तर आता मी बघितलं तर तिकडे ते महादेवांचं झालं, तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते। हे बघा किती मस्त दिसतंय हे, मला तर ते खूप जास्त आवडलंय। तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा। तर आता मी तुम्हाला भेटते संध्याकाळी, जेव्हा आपण विसर्जनाला जाऊ त्याच्या आधी तुम्हाला मी नक्की भेटेन। तर आता संध्याकाळ झाली आहे, दुपारी जसं मी तुम्हाला दाखवलं की आम्ही नैवेद्य दाखवलेला देवाला, तर आता संध्याकाळी झाली, आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो। तर आता आम्ही जाऊ विसर्जन करायला एक शेवटची आरती घेऊन। तर आता मी आणि माझी बहीण मिळून देवाचे पावलं काढणार आहोत, जसे आम्ही लास्ट टाइम काढलेलं तसेच। तर आता मी तुम्हाला भेटते पावलं काढताना।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा गणपती विसर्जन करून झालेलं आहे। आम्ही शेवटची आरती पण घेतली गणपती बाप्पाची, तिथे पण आरती घेतली आम्ही आणि इथे पण आरती घेतली होती। त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी जी आम्हाला तुळशी दिली होती आणि काही रेती देतात ते लोक देवाच्या पायाची, तर आम्ही ती पण आणली होती आणि त्याची पण आता घरी येऊन आरती करून झाली आहे। थोड्या वेळात आम्ही जेवायला पण बसू। तर म्हणजे 1.5 दिवस कसे संपले काय कळलंच नाही, बिलकुल पण नाही। म्हणजे सगळे पाहुणे येत होते, नुसती गर्दी गर्दी। पहिला दिवस तर बिलकुल समजला नाही की कसं आणि कधी संपला तो दिवस असं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप मजा आली। दुसऱ्या दिवशी एवढं कोण नाही आलं म्हणून फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला खूप मजा आली। तर जसं आम्ही आरती आणि भजन दोन्ही घेतलं होतं, तर भजन स्पेशली आम्ही स्वतःच असं घेतो, तर त्यामध्ये काय चुकलं वगैरे असेल तर ते काय माहीत नाही, कारण की आम्हाला जेवढा येत होतं आणि जेवढं माहिती होतं तेवढा प्रयत्न आम्ही केला आणि भजन घेतलं म्हणजे। तर भजनची तर मी तुम्हाला एक वेगळी व्हिडिओ करून दाखवीन आणि ती भजन तुम्ही नक्की बघा। इतकं मस्त आहे ना ते भजन, मला तर खूप आवडतं। आम्ही प्रत्येक आरतीनंतर घेतो। हे आम्ही आत्ताच सुरू केलं, मागच्या 2-3 वर्षांपासून भजन घ्यायचं। पहिले वक्त आम्ही आरती घ्यायचो, तर आम्हाला आवडायला लागलं भजन घ्यायला, तर आम्ही आता दरवर्षीच भजन घेतो प्रत्येक आरतीनंतर। तर तुम्ही पण ती व्हिडिओ नक्की बघा। या व्हिडिओ नंतर कदाचित तीच व्हिडिओ येईल, तर भजनाची व्हिडिओ बघायला बिलकुल पण विसरू नका। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका। तर भेटून मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।